नमस्कार, अरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही हा मिक्सर मागवलेला आहे. हा मिक्सर आहे इंडिकॉन मिक्सर आहे. हा मिक्सर आम्हाला 2348 रुपयाला पडलेला आहे. ह्याच्यामध्ये 3 भांडी दाखवलेले आहेत. हा ग्रे कलरचा मिक्सर आम्ही घेतलेला आहे. आता आम्ही हा बॉक्स उघडून आपणास दाखवतो. हा मी आता मिक्सर अमेझॉनवरून घेतलेला आहे. आता मी हा आपणास उघडून दाखवतो. हे बिल आहे ते आपण आता काढून घेऊया. हा इंडिकॉन मिक्सर आम्ही आता त्याच्यावरचं सगळं काढून प्लास्टिक ठेवलेलं आहे. हे 3 जारचं आहे आणि 1300 वॅटचं आहे. एकदम हाय पॉवरचं आहे आणि 24 मंथची वॉरंटी आहे या मिक्सरला. म्हणून मी हा मिक्सर खरेदी केलेला आहे. हा मिक्सरचे खोकं आम्ही उघडलेला आहे. आता ह्याच्यातील मी एक एक जार काढून आपणास दाखवते. हे 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 मिक्सरचे वॉरंटी कार्ड आहे. हे 24 मंथची वॉरंटी आहे. आणि आता हे मी डबे आपणास हे किती छान आहे. हे डब्बा हे चटणीचा सगळ्यात छोटा चटणीचा डबा आहे. हे बघा 3 जार किती मस्त मजबूत आहेत बघा. ते हे सगळं चांगलं आहे बघा. हे चांगल्यातलं मटेरियल आहे. एकदम मजबूत आहे बघा. हे का हे बघा 3 डबे आपल्यास भेटलेले ते बी एकदम मजबूत आहे. एक सगळेच भारीतले आहेत डबे. आपल्या ह्याचं काही हे नाही, टेन्शन नाही बघा. हार्ड प्लास्टिक एकदम प्लास्टिक छान पैकी आहे. आता हे मी डबे बाजूला ठेवून हा मिक्सर मी ओपन करून आपल्याला दाखवते. मिक्सर किती छान आहे बघा. हे गाठ पाठीमाग होती उलटी म्हणून मी उलट उघडलेलं आहे. पण ऍक्च्युअली असं आहे. जाड आहे पण छान आहे. हे बघा किती एक नंबर मिक्सर आहे बघा. हे बघा किती छान दिसते. दिसायला पण एकदम एक नंबर क्वालिटी आहे आणि मिक्सर एकदम छान आहे. मला तर हा खूप मिक्सर आवडलेला आहे आणि अमेझॉनवरून आम्ही घेतलेला आहे. आपणास घ्यायचं असेल तर तुम्ही आपण घेऊ शकता अमेझॉनवरून. आणि आम्ही अजून चेक केलं नाही. चेक केल्यानंतर आपणास दाखवतो. वजन तर ह्याचं खूप आहे. मला तर हा मिक्सर खूप खूप आवडलेला आहे. लावलेला आहे. ह्याची वायर एवढी पण मोठी नाही पण ठीक आहे, चांगली आहे. हे तो बघा हिरवी अशी लाईट चालू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये लाईट चालू झालेली आहे. आता मी मिक्सर तुम्हाला चालवून दाखवते. हे बघा 1 2 3 एक नंबर आहे. मला तर खूप आवडलेला आहे. 1 2 3 आणि हे आपल्याला इकडच्या मोडमध्ये करायचं होतं ते बघा एकदम छान मिक्सर. ज्यूस असला तर हा मोठा जार वापरायचा, मसाला असला तर हा जार वापरायचा आणि चटणी असली तर हा जार वापरायचा. हे त्याने मस्त एकदम करून दाखवलेलं आहे. आता मी हे आपल्या छोट्या मिक्सरच्या डब्यामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर आपणास बारीक करून दाखवते. हे बघा मी आपणास मस्तपैकी हे बारीक करून दाखवते. थोडस पाणी घालते. त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी घालून आपण बारीक करून घेऊ.
हे बघा मस्तपैकी खोबऱ्याचे मी बारीक करून मसाला घेतला. बघा किती छान मसाला बारीक झालेला आहे बघा. तरी माझं जरा खोबरं कडकच होतं, पण मसाला एकदम बारीक, एकदमच बारीक झालेला आहे. बारीक झालेला आहे ना. हा मधला जार होता ना 2 नंबरचा, त्यामध्ये मी हे शेंगदाणे आपल्यास बारीक करून दाखवतो. एका सेकंदामध्ये झालं बारीक. किती छान झालं बारीक बघा, एकदम बारीक झालं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, जरी अजून बारीक पाहिजे असलं तर अजून थोडंसं लावू शकतो, पण बारीक झालेलं आहे. ते बघा माझं करून झालेलं आहे. किती मस्त झालं बघा. त्याला 2 मिनिट सुद्धा लागले नाही. हा मिक्सर घेतला म्हणजे याचे कारण म्हणजे हे 1300 वॅटचं मिक्सर होता म्हणून हा घेतला, आणि किंमत पण ह्याची त्या मानाने छान आहे म्हणून मी घेतला. किंमत बी कमीच आहे, एवढे काही जादा नाहीये, म्हणून आम्हाला हा मिक्सर आवडला. याचा कलर पण किती ब्युटिफुल आहे बघा, किती छान आहे बघा. कलर बघूनच आम्ही हे पसंत केलेलं आहे. इंडिकॉन मस्त बघा कलर आहे. आणि तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही अमेझॉनवरून घेऊ शकता. थँक्यू.